गणेशोत्सव आणि बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्सव हे गुणागोविंदाने साजरे करा। न्यायालयाने डीजेवर बंदी आणली आहे, तेव्हा पारंपरिक वाद्यांचाच वापर करा, अन्यथा कारवाईचे संकेत पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे यांनी दिलेत। दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाई होत आहे, तर गणेश विसर्जनासाठी पाण्याची व्यवस्थाही नसल्याने मोठ्या मूर्त्यांऐवजी लहान मूर्त्यांची स्थापना करण्याचा सल्लाही कांबळे यांनी दिलाय। दरम्यान मनसेचे गणेश रांधवने अमोल फडके यांनी डीजे वाजवण्यासाठी परवानगी मागितल्यानंतर परवानगी नसल्याचं सांगत कारवाईचा इशारा पोलीस उपअधीक्षक कांबळे आणि पोलीस निरीक्षक भोसले यांनी दिला। या बैठकीमध्ये इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी तहसीलदार हरीश सोनार, नगर परिषदेचे प्रशासक नानासाहेब महानवार, पोलीस निरीक्षक भोसले, बाजार समिती सभापती संजय फडके, कॉम्रेड ॲडव्होकेट लांडे, मनसेचे रांधवने आदी उपस्थित होते। अशा उत्सवाच्या प्रसंगी किंवा अशा उत्सवाच्या पूर्वी आपल्याला शांतता कमिटीची मीटिंग घेण्याची वेळ काय येते। आपले धार्मिक उत्सव यांचं नेमकं प्रयोजन काय आणि आपण करतो काय, या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा आपण सर्वांनी या निमित्ताने करणं आवश्यक आहे। मुळातच 19व्या शतकात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा उत्सव सुरू केला। गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू करण्याचं जे नायकत्व आहे ते लोकमान्य टिळकांकडे आहे। परंतु हे उत्सव सुरू करण्याचं कारण काय, तर त्यावेळेस आपला देश हा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता। मात्र या शांतता बैठकीला वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर असल्याने आवश्यक ती चर्चा होऊ शकली नाही। संदीप देहाडराय सह अलीम शेख, C24 तास, शेवगाव।